हे बघा, जे रुग्ण मानदुखीने त्रस्त आहेत त्या लोकांसाठी सगळ्यात सोपा आणि चांगला व्यायाम आहे हा. मी माझ्या अभ्यासातून, माझ्या प्रॅक्टिसच्या अनुभवातून की कोणते पॉईंट दाबून जर आपण मानेचा व्यायाम केला तर तो बरा राहील, तर त्याला एक सगळ्यात चांगला व्यायाम आहे तो म्हणजे हे हात जे आहे आपले हे इथे घ्यायचे, ह्या मूठ बांधायची चांगली, ही मूठ अशी दाबून घ्यायची आणि फक्त असं करायचं, 1 2 1 2 1 2 1 2 दाबून घ्यायचं. जेवढं दाबसान आणि जेवढं दूर घेताना बोटं सोडसान आणि जेवढं जवळ घेताना तुम्ही मूठ दाबसान तेवढं तुम्हाला जास्त फरक पडेल. मानेसाठी, हातासाठी, शोल्डर सोडून आणि कमरेचं काही अडचण नस दबली किंवा अर्धं डोकं दुखत असेल, हा व्यायाम केला तर बऱ्यापैकी फरक पडतो. हा हे बघा, असा असा सोडायचं, जवळ घ्यायचं, दाबायचं, सोडायचं, जवळ घ्यायचं, दाबायचं आणि बळटून जरी केलं तरी चालतं. ठीक आहे. श्री स्वामी.